एक एवढं सांगायचंय, तुम्हाला हिंदू धर्माबद्दल एवढं आहे ना, हिंदू धर्मावाल्या मुलींकडून तुम्ही स्टँडअप घेऊ पण नका. चला ते काही असू दे, त्यांना ते राहिले बाजूला, पण तुम्ही तुमच्या हाताने वाटण्याचं काय हे? मला ते योग्य वाटतं ते वाटतं. तुम्हाला योग्य वाटतं ते आम्हाला योग्य वाटतंय, पण मग ठीक आहे ना, काय करू शकतो त्याच्यावर? तुम्ही काय मी कालच तुला बोलली, प्रत्येकाला आम्हाला आमचा धर्म प्रिय आहे. तुम्हाला तुमचा जसा धर्म प्रिय आहे तसा आम्हाला आमचा धर्म प्रिय आहे. आमच्या धर्माबद्दल जर वाईट साईड येणार तर आम्हाला राग येणार. मी कुठल्याही कोणाच्याही धर्माबद्दल मी काय बोलतो तुम्ही बोललेलं नाही, पण ह्याच्यावर नाव कोणाचं आहे? पुस्तकावर नाव कोणाचं आहे? आम्ही गिफ्ट दिलं का? पण असं का? तुम्ही दुसरंही काही तुम्ही गिफ्ट समर्थन करता म्हणून गिफ्ट देता ना, याचा अर्थ तुम्हाला आवडतात त्या गोष्टी त्या तुमच्यापर्यंत ठेवा. हे आम्हाला का दिलं तुम्ही? आमच्या स्टाफ लोकांना का वाटतंय? तुम्हाला हे आपल्याकडे एक प्रथा होती. प्रथामध्ये आतापर्यंत कोणी असं वाटलेलं नाही. आतापर्यंतच्या इतिहासात एवढं घाणेरडं कोणी दिलेलं नाहीये. ते घाणेरडंच आहे. सगळ्यांनी पुस्तक वाचलंय, ठीक आहे, हरकत नाही. यामध्ये एवढ्या सगळ्यांच्या नाही, पूर्ण अख्ख्या हॉस्पिटलचं जेवढं स्टाफ आहे तेवढ्या भावना दुखावल्या गेल्या. आणि ह्या जर आम्ही बाहेर कुठेतरी केल्या, प्रत्येकाच्या बरोबर ओळखी आहे, हे जर कुठेतरी वर पाठवलं तर ह्याचा किती मोठा इश्यू होणार आहे? हे बघा, मी आता याच्यावरती काय बोलत नाही. तुम्हाला जर नाही आवडलं असेल, नाही आवडण्याचा प्रश्नच नाही. ह्याच्यावर तुम्ही तुमचं नाव टाकून आम्हाला गिफ्ट देताय. हो ना, रिटर्न ते आम्ही हात पण लावणार नाही असल्या पुस्तकांना. ओके, नो प्रॉब्लेम. मला पण ह्याच्या मागे देण्याचा उद्देश काय? तुम्हाला हिंदू धर्माबद्दल एवढा का वाईट वाटतं? मला काही वाईट वाटलं मग का दिलं तुम्ही आम्हाला ज्यांनी ते पुस्तक लिहिले त्यांनी पण तुम्ही पुस्तक ते आले का? प्रबोधन ठाकरे आम्हाला द्यायला आले का पुस्तक? नाही आले ना. मग तुम्ही का दिलं आम्हाला हे पुस्तक? आमच्या लोकांना हे गिफ्ट म्हणून का वाटलं? तुमच्याकडे एखादी वस्तू नव्हती का वाटायला? तुमच्याकडे दुसरी वस्तू नव्हती का वाटायला? मी तुम्हाला भगवद्गीता देते, तुम्ही इथे बसून वाटणार का? घेणार ना, तरी पण मी हे नाही घेणार. कारण त्यामध्ये भगवद्गीतेमध्ये चांगले सुविचार आहेत. ह्याच्यामध्ये सगळं हिंदू धर्माबद्दल वाईट लिहिलेलं आहे. ठीक आहे, हरकत ते सोडा. आमचे टिळक कुत्रे होते का? होते का कुत्रे? मग का लिहिलंय ह्याच्यामध्ये? अहो, मग त्याच्यात तुम्हाला मी हे पुस्तक पुढे नेऊन दाखवू का कुठे? दाखवा, काय हरकत नाही. दाखवा तुम्ही दाखवा. तुम्हाला असं वाटतंय त्याच्यावरती बॅन आणा. बॅन आणण्यासाठी तुम्ही जा, तुम्ही काय प्रॉब्लेम पण आम्हाला देण्याचं कारण आमची एवढ्या सगळ्यांची मनं दुखवायचा तुम्हाला अधिकार दिला कोणी? अजिबात मन दुखवण्याचा प्रश्न नाही. दुखावू दे सगळ्यांची मनं चुकीची आणि तुम्ही बरोबर आहात का? मी एवढं तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये माझा हेतू एकच होता की हे लोकांनी परिवर्तनाच्या लोकांमध्ये काय परिवर्तन करायचं? आम्ही आमचा हिंदू धर्म सोडायचा आहे का? ह्यामध्ये असं लिहिलेलंच आहे. प्रत्येक 2-3 शब्दामागे हिंदू धर्माबद्दल चुकीचं लिहिलेलं आहे. बरं, ठीक आहे. तुम्ही आता काय तुमचं डिसिजन आहे? काय डिसिजन म्हणजे? पण कदम हे तुम्ही हिंदू आणि ते बौद्ध किंवा हे तुम्ही जातीवाद आणि जातीवाद करताय. तुम्ही धर्मवाद आणि जातीवाद करताय. तुम्ही करताय. हा मोठा जातीवाद आहे, हा मोठा धर्मवाद आहे. आम्ही प्रत्येक पेशंट जो हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन जो असेल, आम्ही धर्म बघून कधीच कुठे काही ट्रीटमेंट नाही दिली. तुम्ही आम्हाला असं केलंच नसतं. आमच्या बाबतीत असा विचार केलाच नसा. मी सुद्धा तुम्हाला माहिती आहे ना, आपली लोक म्हणतो सगळी आपली लोक म्हणतात तुमच्या मनात याचं वाईट आलंच नसतं. मग हे मी वाईट भावनेनं केले. वाईट भावना नाही कशा? माझी अजिबात नाही कशा वाईट भावना ह्या प्रत्येकाच्या दुखावलेल्या भावना आहेत. ऐका, लँग्वेज किती खराब आहे त्याच्यात, एकदम कुत्रा बित्रा असं काय काय बघा ना, तुम्ही मी पूर्ण पुस्तक नाही, फक्त हायलाइट वाचून माझा बीपी एवढा वर गेलेला आहे. नका एवढा बीपी वर का नाही हे जाणार? मी तुमच्या धर्माबद्दल किंवा तुमच्या जातीबद्दल एक वेळेस नाही शब्द बोलली तर तुम्हाला किती वाईट वाटेल? तुम्ही नाही बोललात, पण जे तुम्ही नाही बोललात, पण ज्यांनी लिहिलेलं आहे ते तुम्ही सर्वांना प्रकाशित करून दिलंय. तो लेखक आलेला आहे का? तुम्ही आलात ना शिक्षकमध्ये, पण तुम्ही वाचलं तर तुम्ही दिलं नव्हतं पाहिजे होतं. हे दिलेलं आहे हे मान्य करा. आणि तुम्ही चूक केली आहे ही. आमच्या हिंदू धर्माचा अपमान केलाय तुम्ही. हे हिंदू धर्माचा अपमान आहे. ठीक आहे. आमच्या सगळ्या हिंदू मुलींचा, सगळ्या आमच्या हिंदू लोकांचा तुम्ही अपमान केलेला आहे. ह्याच्याबद्दल
माफी पण मागायची. ओके हो माफी मागायची. आमच्या सगळ्यांच्या तुम्ही मन दुखावलेली आहे. ठीक आहे. मला सगळे प्रिय आहे. तुम्हाला असं वाटतंय मी माफी मागावी तर मी सगळ्यांच्या समोर आणि ते पुस्तकं माफी वाटणं मागतो. खरंच बंद कर. मी नाही आता मी वाटायचं बंदच केलं. ती पुस्तकं पण घेऊन जा. सिस्टर मी वाटायचं बंद केलं कारण का मला कुठलाही वाद नव्हता. माझा हेतू चांगला होता म्हणून मी ते हेतू हा चांगला नाहीये. हा हेतू चांगला नाहीये. तुम्ही जाता जाता तुमची स्वतःची इमेज पूर्णपणे खराब करून गेलात. आणि भांडणं लावतात स्टाफ मध्ये भांडणं होणं शक्यच नाही. आपला कुठलाही स्टाफ आता अशा मेंटॅलिटीचं नाहीच आहे. ठीक आहे हरकत नाही. तुम्हाला वाटतं मी माफी मागावं. मी सगळ्यांना माझं समजते त्याच्यामुळे तुमच्या भावना दुखवल्या असं मी सगळ्यांच्या समोर माफी मागतो. अजून काय बस. पण आणि मला एक तुम्हाला सांगायचंय तुम्हाला जर हिंदू धर्म नाही हे तर राहणारच आहे आयुष्यभर. आणि मला तुम्हाला एक एवढं सांगायचंय तुम्हाला हिंदू धर्माबद्दल एवढं आहे ना तर हिंदू धर्मावाल्या मुलींकडून तुम्ही स्टँडअप घेऊ पण नका. चला